नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं विन फॅशन हबमध्ये स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तयार होऊन चालली आहे माझ्याच सोसायटीमध्ये, माझ्याच बिल्डिंगमध्ये, राऊत फॅमिली मध्ये त्यांच्या नातवाचं वेलकम आहे. तर आज आपण त्यांच्या नातवाचं वेलकम त्या कसं करता आहेत, त्यांनी डेकोरेशन कसं केलं आहे, जेवणामध्ये काय काय मेनू आहेत, तर ते सगळं बघणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्ही पण बाळाचं वेलकम करायला. मैत्रिणींनो, बाळाच्या वेलकमसाठी मी असा माझा लुक केलेला आहे. सुंदर अशी मी एक येलो कलरची साडी घातलेली आहे आणि बघू शकता तुम्ही, सिंपल असा पदर आहे. ब्लाऊज पण मी डिझायनर असं शिवलेलं आहे आणि सुंदर अशी गळ्यामध्ये एक मंगळसूत्र असं सिंपल घातलेलं आहे. वरती नथीची ठुशी घातलेली आहे आणि सिंपल असा माझा लुक आहे. आज आपण त्यांचं डेकोरेशन, त्यांचं बाळ आणि बाळाचं वेलकम आणि जेवणात काय मेनू आहे हे बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही पण. मैत्रिणींनो, बाळाच्या वेलकमसाठी कशी सजावट केली आहे, कशी रांगोळी केली आहे हे आता आपण बघणार आहोत. बघा तर किती सुंदर अशी रांगोळी इथे काढण्यात आली आहे. बाळाचं आमच्या नाव आहे सार्थ. वेलकम डिअर सार्थ असं रांगोळीमध्ये लिहिलेलं आहे. झोळीतून जणू काही आमचं बाळ सगळ्या पाहुण्यांना बघतंय असं इथे भासत होतं. किती सुंदर असं हे डेकोरेशन केलं होतं. सुंदर अशी रांगोळी पाहिल्यानंतर आता आपण जात आहोत लिफ्टमध्ये सुंदर असं एक एलिफंटचं चित्र इथे ठेवलेलं होतं. अतिशय सुंदर असं एलिफंटचं हे चित्र होतं. नंतर तुम्ही पाहाल असं सुंदर गालीच्या इथे फुलांचा टाकलेला होता. अतिशय सुंदर, जणू काही फुलांची अशी एक चादरच इथे पसरलेली दिसत आहे. बघा तर आता मैत्रिणींनो पुढे. सुंदर असा गालीचा होता. गालीच्यावर वेलकम असं नाव लिहिलेलं होतं. आता तुम्ही समोर बघू शकता, सुंदर बलूनचं डेकोरेशन केलेलं होतं. ब्ल्यू व्हाईटमध्ये असं सुंदर बलूनचं डेकोरेशन होतं. साईडला वेलकम सार्थ असं नाव लिहिलेलं होतं. सुंदर असं एक छोटंसं बलून घेतलेला एक एलिफंट आपल्याला इथे दिसत आहे. मैत्रिणींनो, अतिशय सुंदर आणि मनमोहक डेकोरेशन इथे बाळाच्या स्वागतासाठी केलेलं होतं आणि छोटासा असा एक ड्रेस पण तुम्ही बघा बाळाचा ठेवलेला आहे. नंतर आता चला तर आपण मग घरात जाऊया. घरामध्ये देवघरापर्यंत अशी सुंदर गालिचा टाकलेला होता आणि देवाच्या तिथे अशी सुंदर अशी स्वस्तिक काढलेली आहे. साईडला कृष्णाचं एक चित्र आहे. ते तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण तुम्ही बघू शकता, तरी पण सुंदर आहे ते चित्र. आणि नंतर बघा, आता बाळाचा पाळणा तर इतका सुंदर सजवलेला होता की सगळेजण त्या बाळाच्या पाळण्याच्या अगदीच प्रेमात पडत असलेले आपल्याला दिसत आहेत. सुंदर असा पाळणा इथे सजवलेला होता. साईडला पुन्हा बलूनचं डेकोरेशन केलेलं होतं. एक टेडी ठेवलेला होता. अतिशय सुंदर आणि देखणं असं इथं डेकोरेशन होतं आणि आमच्या सार्थ बाळाच्या वेलकमसाठी इतकं सुंदर डेकोरेशन हे राऊत परिवाराने केलेलं होतं. आता तुम्ही पुढे बघा तर मग इथे बाळाचं तर वेलकम होणारच आहे, पण आजी आजोबांचं सुद्धा आम्ही इथे वेलकम केलेलं आहे. आजी तर इतकी सुंदर दिसत होती, ती आजी वाटतच नव्हती आणि आजोबा सुद्धा, या दोघांचीही इथे एंट्री झालेली आहे. आता आपण थोडंसं बघणार आहोत आजी आजोबा बाळाविषयी काय बोलता आहेत हे थोडं जाणून घेणार आहोत. तर बघा आता, चला पुढे. आज कसं वाटतंय तुम्हाला, आजोबा झालात तुम्ही? खूप छान. तुमचं बाळ घरी येणार आहे, मग काय सांगाल तुम्ही? बोला काहीतरी. काय सांगणार याच्यापेक्षा आनंद अजून काय सांगायला पाहिजे. मग तो कसा व्यक्त करणार आहे तुम्ही आनंद? तुम्हाला बोलावं तर लागणारच आहे. बोल नंतर. आजोबांना तर एवढा आनंद झाला आहे की त्यांना बोलवतच नव्हतं. अगदी त्यांचं मन भरून आलं होतं. आता चला तर आपण आजी काय बोलते हे बघूयात. हे दोघंही आजी आजोबा झाले. मम्मी आता पुढची वरची आजी झाले. म्हणजे पणजी आजी झालात का तुम्ही? त्यामुळे मला खूप खूप आनंद होतो. पुष्पा आणि सागर सगळ्यांसाठी. बरं ताई, आज तुमच्या लेकाचा बड्डे आहे आणि तुमच्या नातवाचं वेलकम आहे. तर सागरचा बड्डे तुमच्यासाठी कसा आहे आज? सागरचा बर्थडे तर मला खूपच छान आहे. स्पेशल दिवस आहे आज, कारण 2 प्रोग्राम मी एकत्र ठेवलेले आहे, बर्थडे आणि सारचं वेलकम. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे, खूप आनंद होत आहे आणि तुम्ही सगळ्या आल्या ना, त्यामुळे मी खूपच खुश आहे. म्हणजे तुम्ही असं ठरवलं होतं का सागरचा बड्डे आणि तुमच्या नातवाचं वेलकम हो. हे एकाच दिवशी करायचं? हो, एक तर माझ्या शुभमचं लग्न होतं आता 4-5 दिवसापूर्वी, झालेलं आहे 3 तारखेला. हो, ते प्रोग्राम होते आम्हाला, त्याच्यात आम्ही फार एन्जॉय केला. ते प्रोग्राम संपले की मी ठरवलं होतं साधला घरी आणायचं आहे. ओके, बरं. भाभी, तुम्ही काही बोलणार आहात? हाँ, आम्ही आजी झाले. मला खूप आनंद आहे. माझी मैत्रिणींकडे पोता आला, खूप आनंद है. जिस समय की वाट देखते थे, रास्ता देखते थे, वो आज पूरी हो गई. हमारी सब मनोकामना पूरी हो गई. हमें ये खुश माहौल नुमा एंजॉय करने का समय आया. फिर आज बहुत आप एंजॉय करेंगे.
फिर आज भजन वगैरह कुछ नहीं है? हाँ, बधाई वगैरह गाएंगे ना, बधाई गाएंगे, बर्थडे गीत गाएंगे, इतना खुशी का माहौल है। क्रिएटिव्ह आहे तिची क्रिएटिव्हिटी सगळ्यांना माहिती आहे. मेरी छोटी बहन दादी बन गई, उससे आज बढ़ के क्या तिने खुशी है। मुलाचा वाढदिवस आहे आणि नातवाचं वेलकम असा सुवर्णयोग साधलेला आहे. त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन आम्ही सगळ्यांकडनं करते मी तिचं. आता आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो ते आमचं सार्थ बाळाची आता एंट्री होणार आहे. चला तर मग मैत्रिणींनो पुढे बघूयात. आजचा दिवस राऊत परिवारासाठी खूप खास आहे. ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो छोटासा राजकुमार म्हणजेच आमचं सार्थ बाळ पहिल्यांदाच घरात पाऊल ठेवणार आहे. ज्याच्या चिमुकल्या पावलांनं घर आनंदानं भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग औक्षण करून आनंदाने टाळ्या वाजूयात आणि आपल्या सार्थ बाळाचं वेलकम आपण करूयात. मैत्रिणींनो, इथे आम्ही सगळ्या मैत्रिणी असं सुंदर छान आवरून असं बाळाच्या स्वागतासाठी इथे जमलेलो आहोत. आता औक्षणाची ही सगळी तयारी झाली होती आणि आता आम्ही बाळाच्या प्रतीक्षेत होतो. आता बाळाची एंट्रीसुद्धा तुम्ही खूप सुंदर अशी बघू शकता. चला तर मैत्रिणींनो, आता आपण इथे बाळाची एंट्री बघूयात आणि बाळ कसं रिस्पॉन्स करतं आहे हेही आपण इथे बघूयात. चला तर मग मैत्रिणींनो. सार्थ बाळाला ओवाळण्यासाठी आजी उत्सुकतेनं वाट पाहत होती आणि तो क्षण आलेला आहे. बघा मैत्रिणींनो, इथे बाळाचं औक्षण इथे चाललेलं आहे. त्याचे आईबाबा त्याच्यासोबत आहे. आमची श्रद्धा राणी तर इतकी सुंदर दिसत होती आणि बाळही तिच्यासारखंच अगदी गोड आहे. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला या पार्टमध्ये दाखवलं आहे की बाळाची एंट्री दाखवली आहे आणि सगळे इथं जमलेले आहेत बाळाच्या स्वागतासाठी. तुम्ही बघू शकता आणि याचा पुढचा पार्ट तुम्हाला लवकरच येईल. त्यात तुम्ही खूप सुंदर बाळाची एंट्री बघणार आहात. चला तर मग बाय बाय.